स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आज झालं असं की अचानकच आम्हाला अनपेक्षितपणे आरतीचा मान भेटलेला आहे आणि आरती गणेश मंडळाची आरती म्हटलं की आपल्याला म्हणजे प्रसाद हा न्यायलाच लागतो आणि प्रसादासाठी मी करणारच होते मोदकच, पण ते पण अगदी कमी वेळेत आणि झटपट असे मोदक तयार करायचे होते आणि त्यासोबतच आपल्याला मस्त असं रेडी पण व्हायचं होतं। तर मी पटकन आणि 51 मोदकचा मी प्रसाद करणार होते। तर इथे आहे ना बघा, आता छान मी असे उकडीचे पण केले आणि तळणीचे पण दोन्ही प्रकारचे मोदक केलेले आहे, ते पण एकदम खुसखुशीत केलेले आहे। तर व्हिडिओला ना शेवटपर्यंत पहा, कोणी स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आज 51 मोदकचा प्रसाद केलेला आहे। तर त्यासाठी घेतलेले ओले नारळ हे 2 घेतलेले किसलेले, त्यानंतर गूळ घेतलेला आहे। आता जेवढा नारळाचा किसलेला जो नारळ आहे ना त्याच्या बरोबरीनं गूळ घेतलं तरी पण चालेल, थोडंसं खाली घ्यायचं आहे। 1 वाटी जर नारळ असेल तर पाऊण वाटी इतकं गूळ घ्यायचं आहे, तर त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर खसखस घेतलेली 2 चमचे पोहे खायचे आणि 2 चमचे तीळ घेतलेले पोहे खायचे आणि तूप लागणारे 2 चमचे पोहे खायचं। तर आता सुरुवातीला खसखस आणि तीळ भाजून घ्यायचं आहे। खसखस तीळ भाजल्यानंतर 2 चमचे तूप घालायचं आहे आणि खोबरं घालायचं, त्यानंतर गूळ घालायचं आहे। इतकं पटकन असं म्हटलं आता घाईघाईमध्ये प्रसाद करावा तरी काय, आणि मोदकचं गणपतीला म्हणजे आवडीचेच आहे, बाप्पांच्या आवडीचे आहे मोदक, तर म्हटलं आता मोदकच करू। आणि त्यातल्या त्यात मला आहे ना आज मदत पण खूप छान मिळाली आहे, माझ्या मुलीची मदत मिळालेली आहे। मी फक्त सारण केलं आणि लाट्या ज्या आहे त्या लाटून दिलेल्या आहे। तिने बाकीचे मोदक मी तिच्या हातचे तुम्हाला मोदक कशा कळ्या पाडलेल्या आहे, तिने मोदक छान असं सुबक तयार केलं आहे, ते पण दाखवते। सारण चविष्ट होण्यासाठी तुम्हाला काही टिप्स पण सांगते। तर बघा, इथं सारण जर थोडंसं गोड जर केलं ना तर एकदम छान लागतं बरं का खाण्यासाठी पण। जो मोदक आहे ना तो तोंडात टाकताच विरघळतो आपला। त्यासाठी काय करायचं आहे, जर 1 वाटी खोबरं घेतलं आहे ना ओलं, तर त्याला आहे ना पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे आणि खसखस तीळ हे पाहिजेच, वेलची पूड पण पाहिजे। तर पहा, सारण अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आणि कमी गॅसवरतीच परतायचं। जसं जसं सारण परतेल ना तसं तसं सुंदर असं त्याचा सुगंध सुटतो बघा, रंगही खूप छान दिसतोय। आता सारण परतून झाल्यानंतर शेवटी खसखस घालायची आहे आणि तीळ घालायचे, 2 मिनिटासाठी परतून घेऊन झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं आहे सारण। आता कणिक मळायला घेऊ, त्यासाठी कणिक मळण्याची खूप म्हणजे अशी ट्रिक आहे बरं काही। त्यात बघा, आपले मोदक आहे ना कडक होऊ नये, वातड होऊ नये किंवा जास्त दिवस टिकण्यासाठी ना तुम्ही ह्या पद्धतीची कणिक मळायची आहे। म्हणजे घ्यायचं गव्हाचंच पीठ आहे, इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटीला पण कमी असा बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर मीठ घालायचं आहे पिठामध्ये आणि 2 पोहे खायचा चमचा तेल आपल्याला गरम करायचं आहे, कडकडीत गरम करायचं आहे। तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल, कुठलंही वापरा तुम्ही, तूप किंवा तेल। आणि आता हे पीठ मध्ये ना रवा आणि मीठ जे आहे ना मिक्स करून घ्यायचं आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर पिठामध्ये घालून घ्यायचे। बघा, गरम असतं त्यामुळे थोडंसं हळू करा तेल घातल्यानंतर, आणि छान मोहन तयार करून घ्यायचे। आता हे जे आपण तेल घातलं ना तर सगळं हे पिठाला व्यवस्थितपणे असं चोळून घ्यायचं आहे। आपला मोदक हा नेहमी वातड होतो किंवा जास्त दिवस टिकत नाही, तर अशा वेळेस आहे ना तेलामध्ये कधी पण, पिठामध्ये ना कधी पण आहे ना तेलाचं मोहन घालायचं थोडंसं आणि रवा घालायचा आहे। आता कणिक मळून घ्यायचं आहे। कणिक मळत असताना आहे ना हे पीठ थोडंसं घट्ट पण मळायचं नाही आणि पातळ पण मळायचं नाही आहे, एकदम मीडियम पीठ मळायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला जो मोदक आहे ना तो खुसखुशीत होईल। कारण रवा असतो त्यामुळे जास्त घट्ट पण मळायचं नाही, आवळून धरतो रवा, तर त्यामुळं कणिक मळताना थोडंसं मीडियमच मळायचं आहे। भिजायला थोडासा वेळ लागतो ना। कणिक मळल्यानंतर आहे ना पीठ हे आपल्याला 10 मिनटं भिजू द्यायचं आहे, 10 ते 15 मिनटं भिजू दिलं तरी चालेल, कारण रवा घातलेला आहे, रवा हा भिजला पाहिजे आपला। झाकून ठेवून द्यायचा। आता 10 मिनटानंतर पाहू, 10 मिनटानंतर परत आहे ना
हे पीठ चांगलं थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. सॉफ्ट असं करून घ्यायचं एकदम मऊ. बघा छान असं मऊ झालेलं आहे हे पीठ. आणि एकसारखे मोदक करण्यासाठी पण टिप्स सांगते बघा. एकसारखे जर मोदक करायचे असेल ना तर आता पहा असे आपल्याला छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि तो चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे. पातळ लाटायचा, जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढं पातळ लाटायचं आहे. आता याला पीठ पण लावायची गरज नाही, थोडंसं तेलाचा हात लावायचा फक्त. आणि जेवढी पातळ तुम्हाला ही चपाती लाटता येईल तेवढी लाटायची आहे. पीठ थोडंसं मीडियम असल्यामुळे इथं तेल लावायची गरज पडत नाही आणि छान भिजलं आहे. आता या मोदकचं असं असतं, जेवढी तुम्ही पातळ पारी केली तेवढी मोदक चांगला होतो. आता वाटी नाही ना कापून घेते, म्हणजे एकसारखे असे मोदक तयार होतील, लहान होणार नाही आणि मोठे पण होणार नाही. एकसारख्या वाटीने तयार केल्या का पाऱ्या तर मोदकची साईज पण छान येते आणि पातळ पण म्हणजे लाटलं ना आपण. मी फक्त आज ना लाटून द्यायचं काम केलं आणि तळायचं आणि उकड काढायचं काम केलं. बाकीचं मुलींनीच मस्त असे मोदक तयार केलेले आहे आणि एकदम छान सुबक मोदक जमतात त्यांना, कळीचे मोदक. तर चला आता मोदक तयार करून घेऊ. कळी पाडत असताना ना बघा एकदम जवळून मी दाखवली आहे कळी मोदकला कशी तयार करायची आहे. छोटे छोटे नाजूक हात असतात त्यामुळे नाजूक हाताच्या आणखीनच नाजूक बोटाची ना कळी खूप छान पडते आणि जी एकदम बारीक अशी कळी दिसते त्यामुळं एकदम मोदक कोणी म्हणा असं आपण हा साच्याने बनवलेला आहे का काय. तर पहा इथं मोदक तयार झालेला आहे आणि सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. सगळे मोदक तयार करून घेते इथं, म्हणजे सुरुवातीला 21 मोदकची उकड काढणार आहे. तर इथं पातेल्यामध्ये लगेच 2 तांब्या पाणी टाकून एक चाळण ठेवून आपण चाळणीमध्ये उकड घेणार आहे. तर बघा इथं सुरुवातीला हे 21 मोदक तयार झालेले आहे. 21 मोदकचे एकदा मी एक उकड काढून घेते, त्यानंतर 21 मोदक हे मी तळणार आहे. आणि म्हणजे 21 तर नाही, भरपूर असे मोदक झालेले हे, जवळजवळ 60-70 मोदक झाले असतील. पण आपल्याला 51 मोदक हे आरतीसाठी न्यायचे होते. तर 51मध्ये मी 21 मोदक तळले आणि 21 मोदक हे उकडीचे घेतलेले आहे. दोन्ही पण प्रकारचे आज मोदक बनवले. 10 मिनटासाठी चांगले वाफून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनटानंतर बघू शकता आपले मोदक तयार झालेले आहे इथं. आणि अजिबात असे चाळणीला पण चिटकत नाही आहे, म्हणजे एकदम छान आपले मोदक तयार झालेले आहे इथं बघा. त्यानंतर लगेच एकीकडं आता गॅसवरती कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आता बाकीचे राहिलेले मोदक पण तळून घेतलेले आहे. तळून पण छानच लागतं हे मोदक आणि उकडीचे पण, दोन्ही पण मोदक छान लागतात. खरं तर ना तांदूळाचे मोदक करायचे होते, पण 51 मोदक करायचे म्हटल्यानंतर ना तांदूळाचे थोडंसं वेळ जास्त लागतो. त्यामुळं म्हटलं मग आता पटकन असे आपण गव्हाच्या पिठाचेच मोदक करू. पण हे टेस्ट खूप छान लागते या मोदकची. अशा पद्धतीने जर आपण कणिक मळलं तर बघा रंगही खूप छान आलेला आहे या तळलेल्या मोदकांचा. आणि इथं आपले 51 मोदक असे तयार झालेले आहे. उकडीचे पण झाले, तळणीचे पण झालेले आहे. दोन्ही प्रकारचे मोदक इथं करून झालेले आहे. जवळजवळ मी फक्त हे 1 तासामध्ये सगळे मोदक तयार केलेले आहे. सारणापासून ते मोदक करण्यापर्यंत फक्त मला आहे ना 1 तास लागलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मोदक कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका. तर शेवटी सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.